साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा होती आणि त्या सभेला देखील मी उपस्थित होतो. त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि निवेदन देखील दिलं होतं. त्याच्यात 5-6 प्रमुख गोष्टी होत्या. त्या सर्व विषयावरती चर्चा झाली. विषय क्रमांक 1 की आपणा सर्वांना माहिती आहे की 5 जानेवारीलाच ज्यावेळी 23 डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. 5 जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता. तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा. त्यानुसार विषय क्रमांक जो 8 होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की 2630 हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला 3000 रुपये प्रति मेट्रिक टन दिला पाहिजे. हे 5 जानेवारीला मी मीटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर 17 तारखेला देखील त्यानंतर 8 तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती. नंतर 17ला देखील झाली. त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा. कारण तो मीटिंग मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं याच्या मला खोलात जायचं नाही. तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काही विषय आहे मांडलेला तो लेखी स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला. त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला 3000 रुपये किमान भाव दिला पाहिजे. मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटलं इतर कारखान्याने 2800 रुपये दिलेला आहे. मग मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत. आता जवळपास साखरेचे दर हे 3600च्या आसपास मार्केटमध्ये गेले आहेत. त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही. आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे, रेक्टिफाईड स्पिरिट आहे, कोजनरेशन आहेत. त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे. त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे. हो ना करता करता तो दर शेवट मी म्हटलं 2850 तरी दिला पाहिजे. 2800 रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळालं. तो निर्णय मागच्याच मीटिंगला व्हायला पाहिजे होता. त्यावेळी जर ऐकला असतं तर अधिक चांगलं झालं तर लोकांना पैसे लवकर गेले असते. आता ही 170 रुपये जे आहेत ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात. ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. पण उशिरा का व्हायना जो मी सांगितलं त्याला यश आलं. शेतकऱ्याच्या देखील लढ्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता 2800 रुपयाप्रमाणे आपल्याला होईल. आणि जो आपण 3000 कशाच्या बेसवर मागितले होते की कारखान्याची जी FRP केंद्राच्या धोरणानुसार ती आपली 3079 रुपये येते की FRP किमान देणं बंधनकारक आहे. आता ज्यावेळी कारखाना चालू होतो ती मागच्या सीझनची FRP धरून ग्राह्य धरून आपल्याला चालावं लागतं आणि अंतिम FRP जी आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती FRP धरली जाते. किती द्यायची काय नाही आणि मागची 3079 या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे नॉर्म्स आहेत. त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी FRP येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी 31 सांगितलं ते अंदाजे नुसता. आणि जर या आपली रिकव्हरी चांगली राहिली आणि तुडणी वाहतूक खर्च कमी जर झाला तर ती रक्कम वाढेल. तो काय अंतिम भाव नसणार आहे. अंतिम भाव हा आपला दिवाळीच्या वेळी ठरला जातो. हे देखील मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. हा एक विषय झाला. नंबर 2 जे तुडीमध्ये अनियमितता होती त्याच्यावर बराच वेळा अर्धा पाऊण तास चर्चा झाली. मी सगळं दाखवलं की काही गट असे करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेले. मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे अवाक देखील झाले. काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे. हे सगळ्या गटांचे मी त्यांना क्लिअर कट सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात. ह्या तालुक्यामध्ये देखील काही गटांमध्ये 12 डिसेंबरला 86-032 30 जूनपर्यंतचं तुटून झालेलं आहे. कारण शेवटी कारखाना चालवत असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी असल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग येत असतं. त्यामुळं किमान 20 किलोमीटरच्या आतल्या जेवढे ऊस आहेत ते समान तारखेच्या तोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं 5-10 दिवस मागे पुढं होऊ शकतं. परंतु ते सगळं निदर्शनात आणून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 जूनपर्यंतचा 265चा ऊस
सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून 28 जानेवारीपर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं. ही जबाबदारी शेतकी अधिकारी कार्यकारी संचालक आहे. आणि त्याच्यानंतर जो 86-032 आहे तो 30 जूनपर्यंतचा ऊस देखील हा 28 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि हे जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मीटिंग झाली असती तर नियोजन कोलॅप्स झालं नसतं. हे देखील मी मीटिंगमध्ये संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं. आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊसच्या तोडी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे. नंबर 3चा जो विषय होता की भीमाशंकरनी वाटप केलेलं जे बियाणं खतं वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्याने ऊस तोडलेले आहेत. आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की पराग कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नाहीत, ज्याला खतं बियाणं दिलेत ते. आणि त्याचबरोबर की जे ऊस भीमाशंकरच्या बियाण्याचे खताचे त्यांनी तोडलेत ही जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची शेतकीची आहेत. त्यांच्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत. आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खतांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं. आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नये असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला. त्याच्यानंतर विषय राहिला सभासदांच्या संदर्भामधला. तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले 10 वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे. ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला. त्यामुळं माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगावमधल्या की ज्यांनी गेले 10 वर्षात ऊस घातलेले आहेत त्यांनी तातडीनं आपले अर्ज कारखान्याच्या ठिकाणी द्यावेत. आपल्या सातबाऱ्यासहित का आम्हाला सभासदत्व मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी. त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. आणि राहिले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग आहे. कुठल्याही कोर्टामध्ये पेंडिंग नाही. जो विषय पेंडिंग आहे कोर्टाच्या संदर्भात तो विग्नरच्या संदर्भामधला आहे की विग्नर आणि भीमाशंकरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विग्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर. त्यामुळं विग्नरने हरकत घेतली होती. तो फक्त कोर्ट इश्यूज आहे. बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही. परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही. तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या याच्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे शेअरचे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर आयुक्तालयात आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहे. अशी एकंदर आजचे मीटिंगमध्ये विषय चर्चेला गेलेले आहेत. एकंदरीत तुम्ही जे आता म्हणले का साखर आयुक्तालयात सभासद नोंदीबाबत पेंडिंग आहे पण तसं काय आयुक्तालय मग आदेश आहेत का काय कारखान्यासाठी किंवा काय असं? नाही. आता मी जाऊन त्याच्यामध्ये ती सगळी फाईल एमडीला सांगितले की काय त्यांनी उत्तर दिलं आहे आपल्याला त्याचं तुम्ही इथं मांडा का साखर आयुक्तांनी काय त्याच्यामध्ये पत्रव्यवहार आपल्याला केलेला आहे का त्याच्याबाबत काय लेखी कळवलं आहे ते तुम्ही संचालक मंडळासमोर ठेवलं पाहिजे. आज त्यांच्याकडे नव्हतं. मी स्वतः त्याच्याबाबत साखर आयुक्ताकडे जाऊन त्याचा कारण तो शेवटी वार्षिक सभेमध्ये ठराव झाला आहे. त्यांचा ऊस आपल्याला आहेत ते आपल्या मतदारसंघाला जोडलेले आहेत. 60% ऊस शिरूर तालुक्याचा आहे. त्याच्यामुळं त्यांना सभासद कारण ज्यावेळी वीज प्रकल्प करायचा होता त्यावेळी भाग भांडवल नव्हतं आणि त्यावेळी ह्या लोकांनी जे शेअर्स कारखान्याने कापून घेतलेले त्यामुळे कारखान्याला गरज होती म्हणून त्यावेळी अडचणीत गरज असताना त्यांना वारे आपण सोडणार. त्यांना शेवटी आपलं जी कमिटमेंट आहे त्यांना त्याच वेळी ती वार्षिक सभेने ठराव मंजूर केला. चेअरमन बेंडेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आर्थिक तरतूद करावी लागणार आहे कारखान्याकडे पैसे नाही ते आता 2800 डिक्लेअर केलेत तर आर्थिक तरतूद कशी केली? आता हेच आता आर्थिक तरतूद जमते 5 जानेवारीला जमत नव्हती का बँकेचं मूल्यांकन तेवढंच आहे. त्याच्यामध्ये कारखान्याची कर्ज उभारणी क्षमता चांगली आहे आणि तुम्हाला पैसे आहेत ना तुमच्याकडं वीज प्रकल्पाचे पैसे येतात त्याच्यावरती आपल्याकडे स्टॉकमध्ये इथेनॉल आपल्याकडे आहे त्याची विक्री चालू आहे. बाय प्रॉडक्ट सगळं होतं. त्यांना सांगितलं नसेल जमत तर मी उद्या येतो आणि का बसत नाही मला दाखवायचं मी सगळं दाखवतो. कारण आज वाढावा आहे कारखान्याकडे ऊसाचं 2630 पेमेंट देऊन पैसे शिल्लक राहत आहेत. डिसेंबरचा आणि ज्या नोव्हेंबरचा जमा खर्च पाहिला दोन्ही महिन्यामध्ये
खर्चाला जाऊन पैसे एकदा नोव्हेंबरचे 15 कोटी शिल्लक होते आणि डिसेंबरमध्ये देखील सगळं खर्च वादा जात आहे, कारखान्याकडे 35 कोटी रुपये शिल्लक राहत आहे. अडचण काय? तात्पुरतं कर्ज घेतलं आज त्यांचं म्हणणं आहे. घेतलेलं नाही, घेऊ म्हटले. बरं काय सगळं कर्जावरच आहे ना, काय कोणाला खिशातलं द्यायचं काय द्यायचं. आता डिस्टिलरी झाली, कर्जच घेतलं, त्याच्यानंतर तोटा होता तरी आपण लोकांना चांगले पैसे दिलेत ना. द्यायचं म्हटलं की सगळं करायचं, काही अडचण नाही, कारण आपली कर्ज उभारणी क्षमता खूप मोठी आहे. संस्थापक वळसे पाटील आणि तुम्ही एकाच मीटिंगमध्ये होता, त्यांची काय सकारात्मक भूमिका होती? ते मीटिंगला नव्हते, आजच्या मीटिंगला नव्हते, मागच्या मीटिंगला नव्हते, आज ती मीटिंगला नव्हते. त्याच्यानंतर भाग विकास निधीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, तर त्याच्यामध्ये मी त्याच्यात क्लिअर कट सांगितलं की ज्या ज्या गावांना तुम्ही आत्तापर्यंत मदत केलेली आहे, परत त्याच गावांना भाग विकासमधून पैसे देऊ नका, कारण ते जास्त मागणी करतात. ज्यांचे पैसे कापलेले आहेत आणि अजून रुपया दिला नाही, पहिला त्या गावाचा विचार केला गेला पाहिजे. आणि थापलिंगचा 2023 पासूनचा विषय पेंडिंग होता, त्या दिवशी घाटात विषय झाला. मी वळसे पाटलांबरोबर बोललो आणि त्यांनी म्हटले आपल्याला ते द्यायचे, तो आपला शब्द पूर्वी गेलेला आहे, कारखान्यातून पैसे द्यायचे. शेवटी ते ऊस उत्पादकांचे, कारण थापलिंग देवस्थानावरती या सगळ्या परिसरातली लोकांची श्रद्धा आहेत आणि सगळ्यांचे आपण 40-50 रुपये टनाचे पैसे कापलेले. शेवटी लोकांचेच पैसे लोकांना द्यायचे, ते काय आम्ही कोणाला उपकार करत नाही. शेवटी लोकांचे लोकांनी कापून दिले असते, कुठून दिले असते. भाग विकास निधीबाबत तुम्ही असं सांगता का गावांनी उत्पादन केलेल्या ऊसावरती भाग विकास निधी वाटप व्हावं, मात्र काही काही गावं अशी आहेत त्याच्यामध्ये ऊसच पिकत नाही, मग त्यांना निधी द्यायचा नाही का? जी गावं समजा आदिवासी भाग आहे, ऊस नाही, पण पैसे दिले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे धरण झालं, धरणामुळे पाणी झालं. तुमचीच मागणी तशी? आमची मागणी तशी नाही, तुम्ही धजामळ करू नका. काही गावं सातत्याने तो निधी मागतायत वारंवार आणि काही गावांना अजिबात गेलेला नाही. आता मी अध्यक्ष असताना सगळ्या हायस्कूलला 5-5 लाख रुपये आपण दिले होते. दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावा, तर त्याला 11 लाख रुपये दिले होते आपण निमगाव सावाला. गाथा मंदिराला आपण पैसे दिलेले होते. परंतु काही गावांमध्ये परत तो निधी मागणी घेतला जातो. तर ते न पाहता ज्या गावांना आतापर्यंत 1 रुपया दिला गेला नाही त्यांना द्यावं. सातगाव पठार ऊस नाही, परंतु पिण्याच्या पाण्याकरता आपण ओढा नाला खोलीकरणाचं काम केलं होतं, त्यांना आपण त्यावेळी निधी दिला होता. लोणी धामणीच्या पलीकडच्या परिसरात तिथं पण दिला होता ना. ज्यांना खरोखर गरज आहे दुष्काळी त्यांना दिलं पाहिजे. त्यांचा ऊस नसेल पण शेवटी किंवा दुष्काळ पडतो, छावण्या असतात, छावण्याला खर्च केला पाहिजे. जिथं पिण्याच्या पाण्याच्या अडचण आहे तिथं खर्च केलाच पाहिजे. एक बांधव जर तुपातलं खाता असेल दुसरा फार उपाशी असेल तर त्याच्याकरता ते आपण माणूस किती धावून गेलं पाहिजे. तुपात असणाऱ्या गावांची नाव काय? ठीक आहे, आता काय ती यादी तुम्हाला कारखान्याकडून मिळत तुपात कोणती. पुढचं आपण जी मागची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये कारखान्याला तुम्ही 22 तारखेचा अल्टिमेटम दिला होता. तर 22 तारखेला जर नाही निर्णय झाला तर 23 तारखेला आंदोलन काय करायचं, कोणाला काळे फासायचं, मग पुढची भूमिका काय तयार केली? आता मी तुम्हाला सांगितलं की 22 तारखेचा आपण अल्टिमेटम दिला होता, आज 20 तारीख आहे. तर आज हप्त्याचा निर्णय 2800 रुपये झालेला आहे. नंबर 2, ज्या ऊसाच्या समान तारखेला तोडी झाल्या पाहिजे तर त्या आज प्रोसिडिंगला घेण्यात आलेलं आहे. आणि माझ्याकडे देखील नोट केलेलं आहे की 10 जूनपर्यंतचा 265 आणि 30 जूनपर्यंतचा 86,032 सगळा जांबूदगड कवठे गटासहित जुन्नरमधले गट हा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या तोडी तोडायच्या नाही. त्यामुळं हा 28 निर्णय 8 दिवसात तो संपवायचा निर्णय झालेला आहे, हप्त्याचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर जे ऊस भीमाशंकरनी बियाणं खतं दिलेले आहेत आणि ते ऊस जे परागने तोडलेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि पराग कारखान्याला पत्र द्यायचं का परत इकडचे याचे ऊस त्यांनी तोडू नये. आणि त्याचबरोबर राहिला सभासदाचा विषय, तर आंबेगावमधले जे ऊस उत्पादक आहेत गेले 10 वर्ष ज्यांनी ऊस घातलेली आहेत भीमाशंकरला त्यांनी ताबडतोब आपल्या सातबाऱ्यासह कारखान्याकडे ज्यांचे शेअर्स कपात केले आहेत त्यांचा विषय देखील चर्चेला गेला. तर कुठल्याही कोर्टामध्ये तो विषय पेंडिंग नाही आणि तो विषय साखर आयुक्तालयाकडे आहे. परंतु संचालक मंडळात त्याच्याबाबत सकारात्मक 42 गावातल्या सभासद करण्याचा विषय झालेला नाही. तर याच्याबाबत आता 23 तारखेला मी आता 42 गावातील जे शेअरधारक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा विषय हा घेतला जाईल याचा पाठपुरावा, कारण हा प्रस्ताव कारखान्याने वार्षिक सभेत मंजूर करून साखर आयुक्तालयात पाठवलेला आहे. तर त्यांना सोबत घेऊन साखर आयुक्तालयात त्याचा पाठपुरावा करू आणि
चेअरमनने आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळं या जे काही 4-5 मुद्दे होते याच्यावरती सकारात्मक तोडगी निघालेली आहे. चेअरमन असे पण म्हणाले होते त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्ही जर भाव वाढवून दिला तर हे लोकांमध्ये वावा करतील का आम्ही आंदोलन श्रेय केलं म्हणून घेण्याचा आम्हाला प्रयत्न भाव करणार. वाढवून हे द्या. बघा, मी तुम्हाला सांगितलं, मी आत्ताही दाखवलं की देवदत्त निकम खोटं कधीच बोलत नाही. 23 डिसेंबरला जी संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग झाली त्याच्यामधला निर्णय यांनी 2630 रुपये हप्ता घेण्याचा, प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेतला. आता तो निर्णय घेतल्यानंतर तो विषय चर्चेला आला 5 जानेवारीला. 5 जानेवारीला ज्यावेळी विषय चर्चेला आला त्या मीटिंगमध्ये मी स्वतः 23 डिसेंबरचा ठराव क्रमांक 8 होता 2630 रुपयाचा, त्याला मी विरोध केला आणि मी पहिला हप्ता हा आपला 3000 रुपये प्रति मेट्रिक टनाने दिला पाहिजे आणि तशी संचालक मंडळाच्या प्रोसिडिंगमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. हे प्रोसिडिंगचं पेज, त्याच्यात माझ्या देवदत्त निकम यांनी अशी मागणी केली. आता ही संस्थेचं काय प्रोसिडिंग आहे त्यामुळे तुमच्या पुढं लय चॅलेंज जर कोणी करत असेल ते म्हणत असेल हे याच्याकरता प्रसिद्धीकरता करतोय तर मग मला हे पब्लिश करावं लागेल. हा ठराव आहे, हा माझ्याकडे त्याची प्रत आहे. 5 जानेवारीला देवदत्त निकमनी मीटिंगमध्ये 3000ची मागणी केली की तिथं नोंद घेतलेली आहे आणि त्याला सूचक अनुमोदकाची देखील नावं सांगेल की 2630 प्रमाणे द्यावा, 3000ने देऊ नये. तर त्याला सूचकन अनुमोदक देखील आहे. कोण सूचकन कोण अनुमोदक हे सगळं माझ्याकडे येत आहे. त्यामुळे त्यांनी खोटं रिटून बोलू नये. जे ठरलं ते ठरलं, त्याच्यावरती शाब्दिक राहावं. आता 2800 रुपयाचा निर्णय झाला. मी आजही सांगत होतो किमान 2850 देऊ, पण 2800 म्हटले. इतरांनी सोमेश्वर, माळेगाव, बाकी जिल्ह्याच्या कारखान्यांनी 28 दिला, आपला 28 म्हटलं. आपला 1 नंबरचा कारखाना त्याच्यात आपण 50 वाढून काय अडचण काय आपल्याला, असं झालं. लेखी मागण्यात केल्या का आज काय तुम्ही? कोणी मी सगळं माझ्याकडे कोण म्हणत असं लिखी नाही. आता हे तर काय कारखान्याने लिहिलेलं आहे आणि मी तुमच्या माहिती करता की जेवढी पोच आहेत माझ्याकडे सगळं आतापर्यंत, पाणीपट्टीचा विषय माझ्याकडे पोच आहेत, जे काही चुकीचे ठराव झाले त्याचा पोच आहेत, गावान कामाचा त्याचे माझ्याकडे पोच आहेत. त्या दिवशी हे सगळे मी आतापर्यंत सगळं, मी काय असं शेवटी त्या संस्थेचं मी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, माझ्याकडे सगळे पोच आहेत. आज इथं वेळेवर देत नव्हते त्याचं सुद्धा माझ्याकडे पोच आहेत. आणि मग आता कुठंतरी 7 दिवसांवर द्यायला लागली, सुधारणा व्हायला लागली त्यांच्या. खापलिक देवस्थानला कारखान्यातर्फे 50 लाख रुपये निधी मंजूर झाला. आपल्यातर्फे त्याच्या पद्धतीने पोस्ट व्हायरल झालेला आहे. मात्र कारखान्या चेअरमन यांना विचारला असता का अशा पोस्ट व्हायरल झालेली आहे आणि त्याच्यावरती आमदार साहेबांचा फोटो किंवा संचालकाचा उल्लेख नाही, तर त्यांनी असं उत्तर दिले का यावरून त्यांचा सुसंस्कृतपणा आणि संस्कार दिसून येतात. त्यांनी सुसंस्कृतपणाचं बोलू नये. देवदत्त निकम ज्यावेळी पुरस्कार कारखान्याचा घेण्याकरता त्यांच्या सभेत होते त्यावेळी देवदत्त निकमचा फोटो झाकण्याच्या नादात 10-12 संचालकांना उडून टाकलं यांनी. त्यामुळे त्यांनी त्याला नैतिक बोलायचा अधिकार नाही. आणि देवदत्त निकमनी पोस्ट काय व्हायरल केली नाही. मग ही स्वतः कधी कुणी घेण्यानंतर कार्यकर्ते आहेत, कुणी केले असेल, काय केले असेल ते आता काय सोशल मीडियात केली असेल उत्साहीच्यात. देवस्थान ट्रस्टनी केली नाही किंवा देवदत्त निकमनी स्वतः कुठं मी माझ्या स्टेटसला ठेवली नाही किंवा काय हे नाही. त्याच्यामुळं कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल ठेवले असेल कोणी काय. पण हे तर खरं आहे का नाही का माझा पुरस्काराचा फोटो झाकण्याच्या याच्यात किती डायरेक्टर जे दाबले गेले त्यांनी स्वतः माझी काय ॲलर्जी, माझी अध्यक्ष आहे ना.